जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल किंवा फराश या पदासाठी झालेली लेखी परीक्षा. या परीक्षेमध्ये आपण जीकेचे प्रश्न बघणार आहोत. जर हा पेपर कधी झालेला होता तर दिनांक आहे 27/4/2026 या दिवशी झालेला हा काही पेपर आहे. तर या पेपरमध्ये जीकेचे प्रश्न आले होते, ते प्रश्न आज आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर सरकारी स्पर्धा या युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता, जेणेकरून पुढील येणारे व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. चला तर प्रश्न बघूया काय आहेत. प्रश्न क्रमांक पहिला, भारतातील सर्वाधिक सरासरी वार्षिक पर्जन्यमान असलेले ठिकाण कोणते आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होते मौसिनराम. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर भारतामध्ये सर्वाधिक सरासरी वार्षिक पर्जन्यमान हे मौसिनराम या ठिकाणी आहेत. यापूर्वी कोणते होते? तर यापूर्वी चेरापुंजी हे जे काही ठिकाण आहे हे सर्वाधिक सरासरी वार्षिक पर्जन्यमान असलेले ठिकाण होते, परंतु या प्रश्नाचं उत्तर मौसिनराम योग्य आहेत. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2, हिमालय पर्वतरांगामध्ये खालीलपैकी कोणती रांग समाविष्ट नाहीत? तर विचारलेला काय प्रश्न आपल्याला, हिमालय पर्वतरांगामध्ये. तर या प्रश्नाचं काही योग्य उत्तर होतं ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर शिवालिक ही रांग हिमालय पर्वतरांगामध्ये समाविष्ट नाही येत. तर शिवालिक पर्वतरांग ही ट्रान्स हिमालयामध्ये नाहीत, तर ती हिमालयाच्या पूर्वेकडील भागात येते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. काराकोरम, लडाख आणि झास्कर या जे काही 3 रांग आहेत तर ह्या हिमालय पर्वतरांगामध्ये येतात. त्यामुळे आहे आणि शिवालिक हे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न तिसरा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाहीत? बघा प्रश्न काय विचारले आहेत, नाही. तर महाराष्ट्रातील गोदावरीची उपनदी कोणती नाही आहे? तर भीमा ही उपनदी नाहीत. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर. क्रमांक 4, भारताचे राष्ट्रचिन्ह कोणत्या ठिकाणाहून घेतले आहेत? बघा भारताचे जे काही राष्ट्रचिन्ह आहे ते कोणत्या ठिकाणाहून घेतलेले आहेत? तर सारनाथ या ठिकाणाहून घेतलेले आहेत. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार. प्रश्न 5, चंद्रयान 3 डॅश डॅश मोहिमेचा उद्देश काय होता? बघा चंद्रयान 3चा आपल्याला या मोहिमेचा उद्देश विचारला होता. तर या मोहिमेचा जो काही उद्देश आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणे हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी. पुढील प्रश्न क्रमांक 6, पीडीएफचे पूर्ण रूप काय आहेत? बघा पीडीएफचे पूर्ण रूप काय आहेत? पीडीएफ पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट हे पीडीएफचे पूर्ण रूप आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 7, विजेचा शोध कोणी लावला? बघा विजेचा शोध कोणी लावलाय? तर बेंजामिन फ्रँकलिन यांनी विजेचा शोध लावलेला आहे. तुम्ही जर एडिसन म्हणत असाल तर एडिसन यांनी बल्बचा शोध लावलेला आहे. बल्बचा शोध लावलेला आहे. त्यामुळे हे उत्तर चुकीचं होणार. तर योग्य उत्तर काय? ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 8, वनस्पतीमध्ये अन्न तयार करण्यासाठी आवश्यक नसलेला घटक कोणता? बघा वनस्पतीमध्ये अन्न तयार करण्यासाठी आवश्यक नसलेला घटक, सूर्यप्रकाश वनस्पतीसाठी अन्न तयार करण्यासाठी आवश्यक आहे, कार्बन डायऑक्साईड आवश्यक आहे, पाणी सुद्धा आवश्यक आहे, परंतु ऑक्सिजन ह्या घटक काही वनस्पतीला अन्न तयार करण्यासाठी आवश्यक नाहीत. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढे प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणता ग्रह स्वतःच्या अक्षावर सर्वाधिक झुकलेला आहे? बघा स्वतःचा अक्षावर सर्वाधिक झुकलेला ग्रह आहे तर कोणता आहे ना? युरेनस. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 10, लाईट इयर हे कशाचे मोजमाप आहे? लाईट इयर याला प्रकाश वर्ष असे सुद्धा म्हटले जाते. तर प्रकाश वर्ष हे कशाचे मोजमाप आहे? तर अंतराचे मोजमाप आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
प्रश्न 11, भारतीय राज्यघटनेतील नागरिकत्व विषयक तरतुदी कोणत्या भागात आहे? बघा, नागरिकत्व हा विषय तरतुदी कोणत्या भागामध्ये आहे? तर भाग क्रमांक 2 मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढील प्रश्न क्रमांक 12, पंचायत राज व्यवस्थेतील त्रिस्तरीय रचना यामध्ये खालीलपैकी कोणता स्तर समाविष्ट नाही ते? नगर परिषद. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे त्रिस्तरीय रचनामध्ये येते, त्यामुळे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी. प्रश्न 13, समाज स्वास्थ्य हे साप्ताहिक कोणी सुरू केले आहेत? बघा, या प्रश्नाचं जे काही पर्याय आहेत तर हे पर्याय चुकलेले आहेत. या पर्यायापैकी कोणतंच उत्तर नाही, त्यामुळे हा प्रश्न आपला फ्लॉप होऊ शकतो परीक्षेमध्ये. पुढचा प्रश्न क्रमांक 14, माझे विद्यापीठ हा कोणाचा कविता संग्रह आहे? माझे विद्यापीठ, तर हा कोणाचा कविता संग्रह आहे? नारायण सुर्वे. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 15, लोकहितवादी हे टोपण नाव कोणाचे आहे? लोकहितवादी, तर लोकहितवादी कोणाला म्हणतात? गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी असे सुद्धा मानले जाते. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर. 16, हर्षचरित हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? हर्षचरित हा ग्रंथ बाणभट्ट यांनी लिहिला आहे. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 17, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे म्हणजेच ICC मुख्यालय कोठे आहे? तर ICC चे मुख्यालय कुठे आहे? दुबई. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्यालय दुबई येथे आहेत. पुढे प्रश्न क्रमांक 18, 24चा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला? बघा, 2024चा विचारलेला होता, तर 2024चा हा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना जाहीर झालेला होता. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होते. पुढील प्रश्न बघणार आहात आपण. प्रश्न क्रमांक 19, आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे स्थित आहे? आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे स्थित आहे? तर द हेग. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. द हेग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालय आहेत. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणते पुस्तक महात्मा गांधींनी लिहिलेले आहे? तर खालीलपैकी कोणते पुस्तक महात्मा गांधींनी लिहिलेले आहे? तर इंडिया विन्स फ्रीडम हे जे काही पुस्तक आहे हे महात्मा गांधींनी लिहिलेले. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 21, दिल्ली सल्तनतीचा संस्थापक कोण मानला जातो? बघा, दिल्ली सल्तनतीचा संस्थापक, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए कुतुबुद्दीन ऐबक. हा जो आहे हा दिल्ली सल्तनतचा संस्थापक मानला जातो किंवा आहे. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आज आपण 21 GK प्रश्न बघितले आहेत. हे 21 प्रश्नापैकी तुमचे किती प्रश्न तुम्ही पेपरमध्ये सोडून आला आहेत ते योग्य आहेत ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्न आवडले असेल, प्रश्नाची उत्तरं तुम्हाला ओके वाटले असेल, तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता आणि तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. पुढील व्हिडिओ आपण असेच घेऊन येऊया. विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. हा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला या प्रश्नाची PDF हवी असेल तर ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपला मिळून जाईल. चला तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.